हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी नावाचा जो काही विषय आहे त्या विषयातील सेकंड चॅप्टर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याबद्दल अभ्यास करणार आहोत. सर्वात प्रथम व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत मीनिंग ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. एक नवीन प्रकार आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपण पाहिलं होतं. त्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवरनं आपल्याला काय करायचं असतं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला तयार करायचं असतं. मग हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय आहे त्याचं आपल्याला अर्थ दिलेला आहे, मिनिंग आपल्याला दिलेलं आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ रेव्हेन्यू इन्कम्स अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑफ पर्टिक्युलर पिरियड. म्हणजेच काय, एका विशिष्ट काळामध्ये आपण केलेला खर्च असेल किंवा विशिष्ट काळामध्ये मिळालेलं जे काही इन्कम असेल त्याचा सारांश, समरी म्हणजेच काय असतं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असतं. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच एक प्रकारचं अकाउंट आहे. इट इज अ नॉमिनल अकाउंट. हा कोणता प्रकार आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, तर तो आहे नॉमिनल अकाउंट. अकाउंटचे जे काही मुख्य 3 प्रकार आहेत कोणकोणते, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. जे काही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे कोणतं अकाउंट होतं, तर हे रिअल अकाउंट होतं. आणि या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा कोणता प्रकार आहे, नॉमिनल अकाउंट आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. All revenue expenses and losses of current year are debit and all revenue incomes and gains of current year are credit to this account. म्हणजेच काय, तर या ठिकाणी करंट इयरचे जे काही एक्सपेन्सेस आणि लॉसेस असतील तर याचं रेकॉर्ड केलं जात असतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि रेव्हेन्यू इन्कम आणि गेन आपल्याला झालेला असेल तर ते करंट इयरचं असेल तर ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केलं जात असतं. पुढे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर जे अकाउंट आहे त्या अकाउंटची इन्कम साईड दिलेली आहे. ही इन्कम साईड कुठे असते, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे काही नाव दिलेलं आहे ते काय आहे, इन्कम. या इन्कम साईडला काय दिलेलं असतं, सर्व प्रकारचे जे काही इन्कम आहे त्या इन्कमचं रेकॉर्ड केलं गेलेलं असतं. Income and expenditure account only revenue income or gain of the current period are credited. या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला फक्त आणि फक्त इन्कम आणि गेन झालेली जी काही असेल त्याचंच रेकॉर्ड केलं जात असतं. कोणत्या साईडला, क्रेडिट साईडला. फॉर एक्झाम्पल, सबस्क्रिप्शन रिसिव्ह, वर्गणी मिळालेली असेल. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिव्ह, आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती काही व्याज मिळालेलं असेल. सन्ड्री रिसिप्ट, काहीतरी किरकोळ रिसिप्ट आपल्याला मिळालेली असेल. त्याच्यानंतर जनरल डोनेशन रिसिव्ह, ट्युशन फी रिसिव्ड एक्सेट्रा. म्हणजेच काय, तर विविध मार्गांनी येणारे जे काही इन्कम आहे ते आपल्या इन्कम अँड एक्सपेंडिचर साईड अकाउंटला, क्रेडिट साईडला, इन्कम साईडला ते रेकॉर्ड केलं जात असतं. इन्कम रिसिव्ह फॉर प्रिव्हियस इयर ऑर फॉर नेक्स्ट इयर आर नॉट टेकन इन टू दिस अकाउंट. या अकाउंटमध्ये जे काही इन्कम आहे प्रिव्हियस इयरचं, मागच्या वर्षाचं किंवा पुढच्या वर्षाचं जे काही इन्कम मिळालेलं असेल त्याचं रेकॉर्डिंग केलं जात नाही. हाऊएव्हर ऑर इन्कम पर्टेनिंग टू करंट इयर वेदर रिसिव्ह ऑर नॉट रिसिव्ह ऑर रिसिव्ह ड्युरिंग द प्रिव्हियस इयर फॉर दिस इयर आर टेकन इन टू अकाउंट. या अकाउंटमध्ये आपलं करंट इयरचं इन्कम जे मिळालेलं असेल किंवा मिळालेलं नसेल, किंवा करंट इयरचं इन्कम मागच्या वर्षी मिळालेलं असेल त्याचं रेकॉर्डिंग या अकाउंटमध्ये केलं जात असतं. ऑन द अदर हँड, आउटस्टँडिंग इन्कम अँड प्रिव्हियस रिसिव्ह इन्कम ऑफ करंट इयर आर कन्सिडर. यामध्ये जे काही आउटस्टँडिंग इन्कम म्हणजेच काय, यायचं बाकी आहे, किंवा प्री रिसिव्ह इन्कम म्हणजेच काय, करंट इयरचं मागच्या वर्षी इन्कम मिळालेलं असेल ते सुद्धा कन्सिडर केलं जात असतं. म्हणजे थोडक्यात काय, तर या इन्कम साईडला, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला कोणत्या ज्या काही व्यवहार आहे ते रेकॉर्ड केले जात असतात, तर फक्त आणि फक्त करंट इयरचे. मग त्या रक्कम आपल्याला मिळालेली असो किंवा मिळालेली नसेल, किंवा
त्या ठिकाणी ती रक्कम मागच्या वर्षी मिळालेला असेल, पण करंट इयरची आहे त्याचंच रेकॉर्डिंग फक्त या इन्कम साईडला केलं जात असतं. पुढे इन्कम अँड एक्सपेंडिचरची डेबिट साईड, याला नाव दिलेलं असतं एक्सपेंडिचर. ओनली रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ऑर लॉसेस ऑफ करंट इयर आर डेबिटेड टू दिस अकाउंट. या अकाउंटमध्ये एक्सपेंडिचर साईडला फक्त आणि फक्त रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि लॉस झालेला असेल आणि तो करंट इयरचा असेल त्याचंच रेकॉर्डिंग केलं जात असतं. आयटम ऑफ एक्सपेन्सेस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मे डिफर फ्रॉम कन्सर्न टू कन्सर्न. यामध्ये नफा न कमवणाऱ्या विभिन्न संस्थांचे अनुरूप खर्चांची पदे ही वेगवेगळी असू शकतात. एक्सपेन्सेस पेड फॉर प्रिव्हियस इयर ऑर फॉर द नेक्स्ट इयर आर नॉट टेकन इन टू अकाउंट. या अकाउंटमध्ये सुद्धा इन्कम साईडला ज्या पद्धतीने आपण पाहिलं त्याच पद्धतीने कोणते खर्च एक्सपेन्सेस पेड फॉर प्रिव्हियस इयर मागच्या वर्षाचे खर्च ऑर फॉर नेक्स्ट इयरचे म्हणजे पुढच्या वर्षाचे खर्च आर नॉट टेकन इन टू अकाउंट. या अकाउंटमध्ये मागच्या वर्षाचे खर्च किंवा पुढच्या वर्षाचे केलेले खर्च याचं रेकॉर्ड केलं जात नाही. हाऊएव्हर ऑल एक्सपेन्सेस पर्टेनिंग टू करंट इयर वेदर ऍक्च्युअली पेड ऑर नॉट पेड. असे खर्च जे करंट इयरचे आहेत आणि जे पेड केलेले आहेत किंवा पेड केलेले नाही असे जे काही खर्च किंवा मागच्या वर्षाचे जे काही खर्च आहेत पण मात्र ते कोणते होते, करंट इयरचे होते, आर टेकन इन टू अकाउंट. त्या अकाउंटचा त्या खर्चांचा समावेश या अकाउंटमध्ये होत असतो. म्हणजेच काय, असे खर्च जे करंट इयरचे जे पेड केलेले असेल किंवा पेड केलेले नसतील किंवा करंट इयरचे खर्च आहे जे मागच्या वर्षी पेड केले होते अशा खर्चांचा समावेश सुद्धा एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये होत असतो. इन अदर वर्ड, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड प्रीपेड एक्सपेन्सेस ड्युरिंग प्रिव्हियस इयर आर कन्सिडर. मागच्या वर्षी केलेले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस या चालू वर्षाचे किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस चालू वर्षाचे मागे खर्च, मागच्या वर्षी केलेले खर्च, आगाऊ खर्च, ऍडव्हान्स मध्ये केलेले खर्च याचा जो काही समावेश आहे या एक्सपेंडिचर साईडला केला जात असतो. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट शो सरप्लस ऑर डिफिशिट ऑफ द कन्सर्न. या ठिकाणी या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला जे काही सरप्लस आहे म्हणजे जादाची रक्कम किंवा डिफिशिट म्हणजेच काय तूट, कमी पडलेली जी काही रक्कम आहे ती दाखवली जात असते. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज नो ॲज सरप्लस. म्हणजेच काय तर इन्कम पेक्षा खर्च हा काय झालेला आहे, कमी झालेला असेल तर अशा वेळेस जो काही फरक येत असतो त्याला नाव दिलं जात असतं सरप्लस. वाईल एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, पण मात्र खर्च जास्त झाला इन्कम पेक्षा तर त्याला त्या फरकाला काय नाव दिलं जात असतं, डिफिशिट असं नाव दिलं जात असतं. इफ देर इज सरप्लस इट इज ऍडेड टू द कॅपिटल फंड. जर समजा सरप्लस आलेला असेल तर तो कॅपिटल फंड मध्ये काय करतात, ऍड करतात. अँड इफ देर इज अ डिफिशिट इट इज डिडक्ट फ्रॉम कॅपिटल फंड. आणि मात्र त्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये जर समजा डेफिशिएट म्हणजे तूट जर का निर्माण झाली तर ती मात्र डिडक्टेड म्हणजेच काय या ठिकाणी लेस केली जात असते. कशातून, कॅपिटल फंड मधनं. पुढे नेक्स्ट पॉइंट आपल्याला दिलेला आहे फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. वैशिष्ट्य दिलेलं आहे. फर्स्ट फीचर, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे काय आहे, नॉमिनल अकाउंट आहे. 2 नंबर, दिस अकाउंट रेकॉर्ड ओनली रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड इन्कम ऑफ करंट इयर ओनली. या अकाउंटमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फक्त आणि फक्त रेव्हेन्यू म्हणजेच काय वारंवार केले जाणारे खर्च असतील किंवा वारंवार मिळणारं जे काही इन्कम असेल कोणतं, करंट इयरचं फक्त चालू वर्षाचं त्याचंच रेकॉर्डिंग केलं जात असतं. 3 नंबर, इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे जे काही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे हे काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखेच आहे. 4, इट इज प्रिपेअर टू फाइंड आउट सरप्लस. या अकाउंटमध्ये सरप्लस शोधला जात असतो ऑर डिफिशिएट, या ठिकाणी डिफिशिएट शोधला जात असतो. बरं, सरप्लस कोणाला म्हणायचं आहे, एक्सेस ऑफ इन्कम आर नाही पाहिजे इथं, ओव्हर पाहिजे, ओव्हर एक्सपेन्सेस. म्हणजेच काय तर आपल्याला सरप्लस केव्हा मिळत असतो, ज्यावेळेस इन्कम जास्त आहे आणि
खर्च कमी आहे, तो जो काही फरक येत असेल त्यालाच काय म्हटलं जातं, सरप्लस असं म्हटलं जात असतं. आणि डेफिशिएट कोणाला म्हटलं जातं, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर और इन्कम, खर्च जास्त झाला आणि इन्कम कमी झालं, जी तूट निर्माण झाली त्याला काय नाव दिलं जात असतं, डिप्रिशिएट असं नाव दिलं जात असतं. म्हणजेच थोडक्यात या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटवरनं आपल्याजवळ किती रक्कम आहे किंवा किती रक्कम नाही, किती रक्कम आपल्याला भरावी लागणार आहे, आपल्याजवळ रक्कम आहे, जादाची रक्कम आहे किंवा कमीची रक्कम आहे, ते आपल्याला कळत असतं. नेक्स्ट फीचर, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज ऑलवेज अकॅम्पनीड विथ बॅलन्स शीट. हे जे काही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे ते नेहमी बॅलन्स सोबत जोडले जातात. नेक्स्ट, इट हॅज नो ओपनिंग बॅलन्स. या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला कोणत्याही प्रकारचं ओपनिंग बॅलन्स नसतं. ज्या पद्धतीने रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स असतं, कॅश इन हँड आणि कॅश एट बँकने त्याचं जे काही अकाउंट आहे तो ओपन होत असतं, त्या पद्धतीने इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला कोणत्याही प्रकारचं ओपनिंग बॅलन्स नसतं. नेक्स्ट पॉइंट, सरप्लस ऑर डेप्रिशिएट इज ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. सरप्लस किंवा डेप्रिशिएट निर्माण झालेला असेल तर तो कुठे ट्रान्सफर होत असतो, कॅपिटल फंडला होत असतो. नेक्स्ट पॉइंट, इट रेकॉर्ड्स ऑल कॅश आयटम ॲज वेल ॲज नॉन कॅश आयटम विच आर रिलेटेड टू करंट पिरियड. या ठिकाणी जे काही कॅशशी संबंधित जे काही घटक असतील किंवा जे घटक कॅशशी संबंधित नसतील, अशा सर्वांचं जो काही रेकॉर्डिंग आहे आणि करंट इयरचं ते असलं पाहिजे, त्याचं रेकॉर्डिंग या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये तयार केलं जात असतं. म्हणजेच काय, जे घटक कॅश आहेत किंवा कॅश नाही असे संबंधीचे करंट इयरमधील सगळे घटक रेकॉर्ड केले जात असतात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, सॅलरी पेड, आउटस्टँडिंग सॅलरी, बॅड डेब्ट्स, डेप्रिशिएशन ऑन फिक्स ॲसेट. हे जे काही करंट इयरशी संबंधित जे काही कॅश घटक किंवा नॉन कॅश घटक हे रेकॉर्ड केले जात असतात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. नेक्स्ट पॉईंट आपल्याला दिलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला फॉर्मॅट दिलेला आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा, तो आपल्याला पाहायचा आहे. याला डेबिट साईडला एक्सपेंडिचर आणि क्रेडिट साईडला इन्कम आपल्याला दिलेलं असतं. एक्सपेंडिचर साईडला कोणत्या घटकांचा समावेश होतो, इन्कम साईडला कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, ते आपल्याला थोडक्यात या ठिकाणी पाहायचं आहे. सर्वात प्रथम आपण फीचर मध्ये बघितलं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे, तर हे आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल प्रकारामध्ये याचा समावेश होतो. एक्सपेंडिचर साईडला पहिला घटक दिलेला आहे सॅलरी पेड, खर्च दिलेला आहे आपण सॅलरी, मग त्यामध्ये लास्ट इयरची असेल, नेक्स्ट इयरची असेल, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग असेल, याचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो. पुढचा घटक दिलेला आहे टू वेजेस, मजुरी दिली, खर्च झाला एक्सपेंडिचर साईडला. प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा संबंधीचा खर्च आहे. रेंट आपण भाडे दिलं. टू इंटरेस्ट आपण पेड केलं. टू कन्व्हेन्स वाहतूक खर्च, त्याच्यानंतर टू रेट अँड टॅक्सेस, टू इन्शुरन्स प्रीमियम, ऑडिट फी, टू ऑफिस एक्सपेन्सेस, टेलिफोन और मोबाईल एक्सपेन्सेस, मेडिसिन, स्पोर्ट मटेरियल कन्झ्युम ड्युरिंग द इयर. व त्यामध्ये ओपनिंग स्टॉक म्हणजेच काय, जर समजा आपण एखाद्या टुर्नामेंटचं, आपण एखाद्या स्पोर्ट क्लबचं जर समजा आपण अकाउंटिंग करत असेल, फायनल अकाउंट तयार करत असेल, हे काय आहे, फायनल अकाउंटच आहे. फायनल अकाउंट तयार करत असताना आपल्याला सर्वात आधी स्पोर्ट मटेरियल मधील ओपनिंग म्हणजे मागच्या वर्षाचं स्पोर्ट मटेरियल आहे का, जे यूज होण्याजोगं आहे, त्याला ओपनिंग स्टॉक असं नाव देणार आहे. चालू वर्ष आपण परचेस केलेला असेल तर त्या ओपनिंग मागच्या वर्षाच्या ज्या काही स्पोर्ट मटेरियल मध्ये चालू वर्षाचं आपल्याला परचेस केलेलं जे काही स्पोर्ट मटेरियल ते आपल्याला ऍड करावं लागणार आहे. त्याच्यानंतर लेस क्लोजिंग स्टॉक म्हणजेच काय, आपण वर्ष संपल्यानंतर ज्यावेळेस हे अकाउंट आपण क्लोज करू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्यावेळेस आपल्याकडे किती प्रमाणामध्ये स्पोर्ट मटेरियल उरलेला आहे, रिमेनिंग आहे, त्यालाच काय म्हटलं जातं, क्लोजिंग स्टॉक असं म्हटलं जात असतं. ते आपल्याला काय करायचंय, लेस करायचंय. म्हणजे ओपनिंग स्टॉक मध्ये परचेसेस काय करायचंय, ऍड करायचंय, तर क्लोजिंग स्टॉक काय करायचा आहे, लेस करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे रिपेअर अँड मेंटेनन्स, जे काही रिपेअरिंग असेल, मेंटेनन्सचा जो काही खर्च असेल, तो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केला जात असतो. इलेक्ट्रिसिटी चार्जेस जे काही असेल, लाईट बिल असेल, त्याच्यानंतर न्यूजपेपर अँड पिरियॉडिकल, न्यूजपेपर आणि पिरियॉडिकलचा जो काही खर्च आहे तो खर्च आपल्याला
पेड करायचा आहे तो सुद्धा एक्सपेंडिचर साईडला येत असतं. या ठिकाणी न्यूजपेपर आपल्याला माहिती आहे. न्यूजपेपर म्हणजेच काय, रोज आपल्या घरामध्ये जो काही दैनंदिन पेपर येत असतो त्याला म्हटलं तर न्यूजपेपर. या ठिकाणी पिरियडिक आलेलं आहे. पिरियडिक म्हणजेच काय तर साप्ताहिक, जे 7 दिवसातून येतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये वीकली असं म्हणतात. त्याच्यानंतर पाक्षिक असतं एक, जे 15 दिवसानंतर पब्लिश केलं जात असतं. त्याच्यानंतर मासिक असतं, जे दर महिन्याला पब्लिश केलं जात असतं. त्याच्यानंतर पुढचा प्रकार असतो त्रैमासिक, हे 3 महिन्यानंतर पब्लिश होत असतं. त्याच्यानंतर असते 6 महिन्यानंतर पब्लिश होणार. त्याच्यानंतर असतं वार्षिकी, 1 वर्षानंतर पब्लिश होणार. मग हे जे असतात, साप्ताहिक असेल, पाक्षिक असेल, मासिक असेल, त्याच्यानंतर त्रैमासिक असेल, 6 असेल, वार्षिक असेल, हे जे काही दर आठवड्यामध्ये, दर 15 दिवसानंतर प्रसिद्ध होणारे जे काही असतील त्यालाच काय म्हटलं जातं, पिरियडिकल असं म्हटलं जात असतं. मग हा न्यूजपेपरचा आणि पिरियडिकलचा जो काही खर्च असेल याचं रेकॉर्डिंग सुद्धा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला डेबिट साईडला केलं जात असतं. त्याच्यानंतर सन्ट्री एक्सपेन्सेस दिलेला आपल्याला. त्याच्यानंतर लॉस ऑन सेल ऑफ ऍसेट, अशी ऍसेट जी लॉस मध्ये आपण विकलेली आहे. उदाहरणार्थ आपल्या ऑफिसचं जे काही फर्निचर असेल, ते फर्निचरची किंमत म्हणजे जुनं झालेलं आहे, आपल्याला नवीन फर्निचर करायचं आहे, त्या जुन्या फर्निचरची किंमत असेल कदाचित 50,000 डेप्रिशिएशन काढून, म्हणजे या वर्षी त्याची किंमत किती, 50,000, पण मात्र आपण प्रत्यक्ष ते विकलेलं आहे 40,000 रुपयाला. म्हणजे 10,000 आपण काय सहन केलेला आहे, लॉस सहन केलेला आहे. पण याचं रेकॉर्डिंग सुद्धा एक्सपेंडिचर साईडला लॉस ऑन सेल ऑफ ऍसेट मध्ये केलं जात असतं. त्याच्यानंतर पुढे डेप्रिशिएशन ऑन फिक्स ऍसेट, फिक्स्ड ऍसेट वरती जे डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलंय ते सुद्धा एक्सपेंडिचर साईडला येत असतं. त्याच्यानंतर टू सरप्लस, म्हणजे ज्यावेळेस आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण क्लोज करणार आणि जर समजा इन्कम साईड मोठी असेल आणि एक्सपेंडिचर साईड जर लहान असेल, जो फरक डेबिटला येईल त्याला काय नाव देणार आहे आपण, सरप्लस. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे आपला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची क्रेडिट साईड, ज्याला आपण इन्कम नावाने ओळखतो. त्या इन्कम साईडला काय दिलेलं आहे, सबस्क्रिप्शन रिसिव्ह, वर्गणी. मग ती कोणकोणत्या प्रकारची, लास्ट इयरची असू शकते, नेक्स्ट इयरची असू शकते. त्याच्यानंतर लेस करायची आहे लास्ट इयरची आणि नेक्स्ट इयरची. आता ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं कॅल्क्युलेशन करायचंय, कुठं लेस करायचंय, कुठं मायनस करायचंय, हे आपल्याला कळेल, प्रत्यक्ष कळेल. त्याच्यानंतर ऍड, कोणकोणत्या प्रकारचे घटक या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करायचे, रिसिव्ह ड्युरिंग लास्ट इयर, मागच्या वर्षाचे. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग करंट इयर, मागच्या वर्षाचे, चालू वर्षाचे जे काही आउटस्टँडिंग आहे ते आपल्याला या ठिकाणी ऍड करावे लागणार आहेत. त्याच्यानंतर पुढे इन्कम साईडला असतं रेंट रिसिव्ह, त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ह, डिव्हिडंड रिसिव्ह, म्हणजेच काय आपला फायदा झालेला इन्कम आलेलं आहे ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला क्रेडिट साईडला, इन्कम साईडला आपण रेकॉर्ड करतो. बाय गव्हर्नमेंट ग्रँट, गव्हर्नमेंटने ग्रँट दिली, काही रक्कम आपल्याला दिली आपल्या संस्थेसाठी, ऑर्गनायझेशनसाठी, ते सुद्धा आपलं काय आहे, इन्कम आहे. बाय ग्राउंड रेंट, आपले जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचं जे काही ग्राउंड आहे ते आपण काय केलेलं आहे, दुसऱ्या व्यक्तींना त्यांच्या फंक्शनसाठी, त्यांच्या स्पर्धा भरवण्यासाठी किंवा इतर कारणासाठी आपण काय केलंय, त्यांना यूज करण्यासाठी दिलेलं आहे. मग ते यूज करत असताना त्याचं काय आलेलं, आपल्याला रेंट आलेला आहे, आपला फायदा आहे, आपलं इन्कम आहे ते, म्हणून इन्कम साईडला रेकॉर्ड केलं जात असतं. बाय सन्ड्री रिसिप्ट, किरकोळ जे काही रिसिप्ट आहे ती या ठिकाणी इन्कम साईडला रेकॉर्ड करतात. इंट्रन्स फी, इंट्रन्स रिसिप्ट, त्याच्यानंतर इंट्रन्स फी, ऍडमिशन फी, डोनेशन, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट, ऍसेट विकून प्रॉफिट आलं, ज्या पद्धतीने आपण मागच्या वेळेस लॉस झाला होता, 50,000ची वस्तू आपण 40,000ला विकली होती, लॉस झाला तर आपण डेबिट साईडला त्याचं रेकॉर्डिंग केलं होतं. कुठे केलं होतं, या ठिकाणी लॉस ऑन सेल ऑफ ऍसेट, आणि त्याचं उदाहरण हे आहे इथं.
मात्र हीच 50,000ची वस्तू ज्यावेळेस आपण 60,000ला विकतो, मार्केट प्राइस त्याची किती आहे 50,000, पण मात्र विकली कितीला आपण 60,000ला, म्हणजे काय झालं प्रॉफिट झाला. त्यावेळेस त्याचं रेकॉर्डिंग पुढे केलं जात असतं. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला, इन्कम साईडला प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट म्हणून. त्याच्यानंतर अकाउंट क्लोज केल्यानंतर जर एखाद्या वेळेस इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची डेबिट साईड मोठी आली म्हणजे खर्च जास्त झाला, आणि इन्कम साईड कमी आली म्हणजे इन्कम कमी झालं, तर जो काही फरक आहे तो पुढे येत असतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला येत असतो. त्याला नाव दिलं जातं डेफिशिट अकाउंट. अशा पद्धतीने आपण आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे, डेबिटला कोणते घटक येणार आहेत, क्रेडिटला कोणते घटक येणार आहेत, ते आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलं. पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे. आपल्याला फरक दिलेला आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा, दोघांचा फरक दिलेला आहे. टाइप्स ऑफ अकाउंट, कोणत्या प्रकारचा अकाउंट आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे कोणत्या प्रकारचा अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे कोणता अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. पुढचा घटक दिलेला आहे नेचर, स्वरूप काय काय आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इट इज सिमिलर टू कॅशबुक. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कसं आहे, कॅशबुक सारखं आहे. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कसं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं आहे. फायनल अकाउंट मध्ये आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलं होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सेम त्याच पद्धतीने इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण तयार करत असतो. ऑब्जेक्ट, हेतू काय आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा हेतू आहे इट इज प्रिफर टू प्रेझेंट समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन. जे काही कॅश ट्रान्झॅक्शन आहे ते आपल्याला समजण्यासाठी आपण काय करत असतो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार करत असतो. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा ऑब्जेक्ट काय आहे, इट इज प्रिपेअर टू ascertain द नेट रिझल्ट ऑफ ऑल इन्कम्स अँड एक्सपेंडिचर ट्रान्झॅक्शन. म्हणजेच काय, इन्कम अँड एक्सपेंडिचरचे जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला सरप्लस आलेला आहे किंवा डेफिशिट आलेला आहे, हा फरक काढण्यासाठी आपण काय करत असतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण तयार करत असतो. 4 नंबर, ओपनिंग बॅलन्स. इट स्टार्ट विथ ओपनिंग कॅश बॅलन्स अँड बँक बॅलन्स और बँक ओव्हरड्राफ्ट. हे जे काही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे याचं ओपनिंग बॅलन्स एक तर कॅश बॅलन्स असू शकतं, बँक बॅलन्स असू शकतं किंवा बँक ओव्हरड्राफ्ट असू शकतो. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इट ॲज नो ओपनिंग बॅलन्स, याला कोणत्याही प्रकारचं ओपनिंग बॅलन्स नसतं. 5 नंबर, क्लोजिंग बॅलन्स. द क्लोजिंग बॅलन्स रिप्रेझेंट कॅश इन हँड, कॅश एट बँक ॲट एंड द गिवन पिरियड. एक विशिष्ट कालावधीमध्ये आपण ज्यावेळेस रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट क्लोज करतो तर त्याचा क्लोजिंग बॅलन्स कॅश इन हँड आणि कॅश एट बँक असू शकतं. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ज्यावेळेस आपण क्लोज करतो, क्लोज केल्यानंतर द क्लोजिंग बॅलन्स रिप्रेझेंट आयदर सरप्लस ऑर डिफिशिएट. म्हणजेच काय, त्याचा जो काही फरक असेल त्याला एक तर आपण सरप्लस नाव देत असतो किंवा डिफिशिएट. म्हणजे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ज्यावेळेस क्लोज करतो त्यावेळेस एकतर आपल्याला सरप्लस मिळतो किंवा डिफिशिएट मिळत असतो. नेक्स्ट पॉइंट, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. ऑल रिसिप्ट अँड पेमेंट ड्युरिंग द करंट पिरियड आर रेकॉर्डेड इन दिस अकाउंट रेव्हेन्यू ऑर कॅपिटल. म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला सगळ्या प्रकारचे जे काही रिसिप्ट असतील आणि सगळ्या प्रकारचे जे काही पेमेंट असतील, मग ते करंट इयरमध्ये मिळालेले असेल, मागच्या वर्षाचे असेल, चालू वर्षाचे असतील किंवा पुढच्या वर्षाचे असतील, ते रेव्हेन्यू असतील किंवा कॅपिटल असेल, असा सर्वांचं रेकॉर्ड ऑल रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये केलं जात असतं. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये ओनली रेव्हेन्यू रिसिप्ट अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आर रिलेटेड टू करंट पिरियड. फक्त आणि फक्त करंट पिरियड मधील जे काही ट्रान्झॅक्शन असतील त्याचाच समावेश फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये होत असतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे नॉन कॅश आयटम. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, नॉन कॅश आयटम आर नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. म्हणजेच काय, असे घटक जे रोख स्वरूपामध्ये नाही, अशा घटकांचं रेकॉर्डिंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये केलं जात नाही. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये इन दिस अकाउंट नॉन कॅश आयटम लाईक बॅड डेब्ट्स, डेप्रिशिएशन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एक्सेट्रा आर ऑल्सो इन्क्लुडेड. म्हणजेच काय, तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये नॉन कॅश घटकांचं रेकॉर्ड केलं जात नाही,
तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये नॉन कॅश घटकांचं सुद्धा रेकॉर्डिंग केलं जात असतं. नेक्स्ट पॉइंट, ऑल अकाउंट्स, ऑल ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. म्हणजेच काय, तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंट मधील सगळ्या ट्रान्झॅक्शनचा समावेश होत असतो. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये दिस अकाउंट कंटेन ओनली ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू नॉमिनल अकाउंट. फक्त नॉमिनल अकाउंटशी संबंधित जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्याचा समावेश इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये होत असतो. नेक्स्ट पॉइंट, पिरियड म्हणजेच कालावधी. इट इन्क्लुडेड अमाऊंट रिसीव ऑर अमाऊंट पेड फॉर एनी पिरियड लाईक प्रिव्हियस इयर, करंट इयर, ऑन नेक्स्ट इयर. म्हणजेच काय, तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये जे काही अमाऊंट आहे जी रिसीव्ह झालेली असेल, मग ती कोणत्याही काळातली असो, मागच्या वर्षाची असेल, चालू वर्षाची असेल किंवा पुढच्या वर्षाची असेल, याचं रेकॉर्डिंग केलं जात असतं. पण मात्र इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये इन दिस अकाउंट अमाऊंट रिलेटेड टू करंट इयर ओनली, फक्त आणि फक्त करंट इयरचेच जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्याचं रेकॉर्ड केलं जात असतं. नेक्स्ट पॉइंट, इट नीड नॉट बी नेसेसरली अकंपनिश्ड बाय अ बॅलन्स शीट. म्हणजे जे काही आपलं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे याच्यासोबत बॅलन्स शीट जोडलं जात नाही. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये इट ऑलवेज अकंपनीज बाय अ बॅलन्स शीट. तर या इन्कम अँड एक्सपेंडिचर सोबत नेहमी बॅलन्स शीट हे जोडलेले असते किंवा त्याचा समावेश होत असतो. म्हणजेच काय, तर या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे याच्यासोबत बॅलन्स शीट नसतं, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर सोबत बॅलन्स शीट असतं, असा याचा अर्थ झाला. पुढे, प्रिपेअर ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय आहे, नॉमिनल अकाउंट आहे. पाहिलं आपण, ऑल रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिटेड टू इट अँड ऑल रेव्हेन्यू इन्कम्स अँड गेन्स आर क्रेडिट टू इट. या ठिकाणी जे काही रेव्हेन्यू एक्सपेन्सेस असतील किंवा लॉसेस असतील, म्हणजे खर्च असेल किंवा नुकसान असेल, ते कुठं रेकॉर्ड केलं जात असतं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला एक्सपेंडिचरला ते रेकॉर्ड केलं जात असतं. अँड ऑल रेव्हेन्यू इन्कम अँड गेन्स, जे काही इन्कम आहे ते रेकॉर्ड केलं जात असतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे काय आहे, तर एक प्रकारे प्रॉफिट अँड लॉस सारखंच हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. अशा पद्धतीने आपण जे काही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे याचा फरक आपण पाहिला. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.